नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आपण पुणे अकॅडमीच्या माध्यमातून जसं वनरक्षकची एक आपण पीवायची सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये भरपूर काही मुलांची मागणी होती की सर अधूनमधून तुम्ही व्होकॅबची सुद्धा एक दोन लेक्चर टाकत चला। ठीक आहे, तर मग आज आपण व्होकॅबचं लेक्चर टाकलेलं आहे। आज व्होकॅब म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन, जे बऱ्यापैकी परीक्षेला 2-2 मार्क आपण जर पीवायक्यू पाहिलेत त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की 2 प्रश्न हे वन वर्ड वरती विचारले जातात। मग त्या वन वर्ड वरती जेवढे पण शब्द आहेत ते त्यातले आपण ठराविक रूट वर्ड घेऊन त्यानुसार आपण काय करतो, एक 10-10 शब्दांचे काय केलेत, ग्रुप केलेत। 10-10च का? कारण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला अभ्यास करायला ते सोपे जावेत, त्यामुळे आपण 10-10चे काय केलेत, एका लेक्चर मध्ये 10-10 घेतलेले आहेत। आणि ह्या 10 मधूनच येणारा जर फोबिया वरती जर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला ह्याच वर्ड वरती किंवा ह्याच वन वर्ड वरती फोबिया वरती एखादा प्रश्न काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो। चला आता आपण स्टार्ट करूया। कशाला फोबिया? आता लक्षात ठेवायचं, फोबिया आता कधीही आपण वन वर्डची ज्यावेळेस तयारी करत असतो त्यावेळेस रूट वर्डने जायचंय। तर फोबिया हा जो शब्द आहे, ज्यावेळेस एखादा तुमचा फोबिया जो आहे हा तुमचा जर काय असेल, सफिक्स असेल, हा काय असेल लक्षात ठेवा, सफिक्स। लक्षात ठेवा काय असेल, सफिक्स। शब्दाच्या शेवटी किंवा शब्दाच्या काय नंतर आलेला असेल तर तुम्हाला कशाचा वापर करायचा आहे, फोबियाचा। कशाचा वापर करायचा आहे, फोबियाचा। आता याच्यामध्ये पहा, फोबिया म्हणजे काय असते, भीती असते। फोबिया म्हणजे काय असते लक्षात ठेवायचं, भीती। आता इथं तुम्ही चित्राच्या माध्यमातून आपण काय करायचंय, कारण चित्राच्या माध्यमातून केल्यानंतर ते तुमच्या लॉंग टर्म लक्षात राहणार आहे। तुम्ही असं जर वाचलं तर तुम्हाला काही लक्षात राहणार नाहीये आणि याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं नाहीये, तर आपल्याला काय करायचं, इंग्लिशमध्येच काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे। आता लक्षात ठेवा, मी आता सांगितलं तुम्हाला की फोबिया म्हणजे काय, फोबिया म्हणजे काय असते, भीती असते। फोबिया म्हणजे काय, भीती। आणि बिब्लिओ, बिब्लिओ म्हणजेच काय असतं लक्षात ठेवा, पुस्तक। बिब्लिओ म्हणजे काय, पुस्तक। ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला कशाची, पुस्तकांची भीती वाटते त्याला म्हणायचं बिब्लिओफाईल, काय, बिब्लिओफोबिया। द फिअर ऑफ बुक्स इज नोन ॲज बिब्लिओफोबिया। पहा इथं एक लेडी दिसते, तिला कशाची भीती वाटते, पुस्तक अंगावर पडते, म्हणजे पुस्तकांची काय वाटते, भीती वाटते, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, बिब्लिओफोबिया। काय म्हणायचंय, बिब्लिओफोबिया। त्यानंतर पहा हायड्रोफोबिया। आता हायड्रो म्हणजे ऑटर आणि फोबिया म्हणजे भीती। हायड्रो म्हणजे ऑटर आणि फोबिया म्हणजे भीती। म्हणजेच कशाची भीती वाटत असेल, पाण्याची भीती वाटत असेल। ही व्यक्ती पहा, ही पोहायला गेली असेल, कदाचित पोहता पोहता तिला काय लागले, तर बुडायला लागलेली, त्याच्यामुळे ती पाण्यामध्ये जाताना काय करते, पाणी पाहिलं तरी तिला काय होते, इकडे भीती वाटते। ओके, त्याला आपण म्हणतो हायड्रोफोबिया। जनरली आपण जर पाहिलं तर सायन्समध्ये ज्यावेळेस पाहतो, रेबीज ह्या कंडिशन मध्ये त्या व्यक्तीला, संबंधित व्यक्तीला कशाची, पाण्याची भीती वाटत असते, त्याला म्हणायचं हायड्रोफोबिया, फिअर ऑफ वॉटर। ठीक आहे, तर लक्षात ठेवा, हाही प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारला जातो। त्यानंतर ॲक्रोफोबिया। इथं पहा, हा खूप कशावरती गेलेला, हाईट वरती गेलेला आहे आणि हाईट वरती गेल्यामुळे याला काय व्हायला लागली, भीती वाटायला लागलेली। ज्यावेळेस ज्याला हाईटची भीती वाटते त्याला म्हणायचं ॲक्रोफोबिया। त्याला काय म्हणायचं लक्षात ठेवायचं, ॲक्रोफोबिया। ॲक्रो म्हणजे हाईट, ॲक्रो म्हणजे काय, हाईट। ठीक आहे, समजतंय, ॲक्रो म्हणजे काय, हाईट। त्यानंतर नेक्स्ट पहा, इथं सायनोफोबिया दिसतोय। आता पहा, आपण शाळेमध्ये जात असताना, शाळेमध्ये आपण सायकलीवर जायचो, सायकलीवरती गेल्या गेल्या कधी कधी आपल्या पाठीमागे कुत्रं लागायचं। कुत्रं लागायचं म्हटल्यानंतर तेवढ्या टप्प्यामध्ये आपल्या मनामध्ये एक भीतीच असायची, कशाची, परत एकदा कालच्या सारखं कुत्रं काय लागतंय, परत पाठीमागं लागतंय काय, मग त्याला म्हणायचंय सायनो। सायनो म्हणजे कशाची भीती, डॉगची भीती। फिअर ऑफ डॉग इज नोन ॲज सायनोफोबिया। इथं पहा, एक डॉग आहे आणि सायकलीवरती चाललाय काहीतरी विकायला, त्याच्या मागे कोण लागलेला आहे, डॉग लागलेला आहे आणि तो त्यामुळे सायकल कशी फास्ट नेतोय, त्याला भीती वाटली कोणाची, कुत्र्याची, मग त्याला म्हणायचं सायनोफोबिया। त्याला काय म्हणायचं, सायनोफोबिया। ठीक आहे, महत्वाचं आहे, जर तुम्ही पिक्टोरच्या माध्यमातून गेलात तर तुम्हाला ते लक्षात राहणार आहे। त्यानंतर नोमोफोबिया, फिअर ऑफ मोबाईल। आता पहा, नोमोफोबिया म्हणजेच काय असतं, जे जनरली रूमवर राहणारे जे मुलं आहेत त्यांना हा नोमोफोबिया असतो। जर आपण घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आपल्या पप्पानी मम्मीनी कुणी मोबाईल घेतला की थोडीशी काय व्हायला लागते, भीती वाटायला लागते। का भीती वाटायला लागते, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या काय असतात, त्याच्या कोणासंग डिस्कशन केलंय, कोणासंग चॅटिंग केलेले, असं वाटतं की आपलं काय होऊ शकतं या ठिकाणी, जे आपलं जे काही सिक्रेट आहे ते काय होऊ शकतं, ओपन होऊ शकतं असं वाटतं। त्यामुळे त्याला तुम्हाला कशाची, नोमोफोबिया म्हणजे कशाची भीती वाटते, मोबाईलची भीती वाटते। कुणी आपला मोबाईल घेऊन जातोय काय, कुणी चोरतो काय, आपली चॅटिंग वाचतोय काय, अशा प्रकारची जी भीती आहे त्याला म्हणायचं नोमोफोबिया। त्याला काय म्हणायचं लक्षात ठेवायचंय, नोमोफोबिया। त्यानंतर नेक्स्ट आहे डेमोफोबिया। डेमो म्हणजेच काय लक्षात ठेवा, डेमो कुठलाही डेमो असेल तर खूप लोक एकत्र येतात, आणि फोबिया आहे, ज्याला लोकांचा फोबिया असतो त्याला म्हटलं जातं काय, डेमोफोबिया। जनरली असा डेमोफोबिया आपल्याला कोणामध्ये पाहायला भेटतो, तर लहान मुलं असतात। पहा, लहान मुलं ज्यावेळेस गर्दीच्या ठिकाणी घेऊन जातो आपण, त्यावेळेस त्यांना काय लागते, भीती वाटायला लागते किंवा ते रडायला लागतात। का, तर त्यांना काय असतो, डेमोफोबिया असतो। म्हणजे काय, फिअर ऑफ क्राऊड। काय लक्षात ठेवा, फिअर ऑफ क्राऊड। अशी खूप क्राऊड बघितले की लहान मुलं काय होतात, रडायला लागतात। तर का, कारण त्यांना हा फोबिया असतो, कुठला, डेमोफोबिया।
ठीक आहे, तर लक्षात ठेवा डेमोफोबिया सुद्धा खूप वेळा परीक्षेला काय केलेला आहे, विचारलेला आहे. त्यानंतर इथं आहे क्रोमोफोबिया. क्रोमो म्हणजे कलर लक्षात ठेवायचं. क्रोमो म्हणजे काय लक्षात ठेवायचंय, कलर. आता इथं तुम्हाला सायराइड मधली ही आर्ची दिसते आणि आर्चीच्या अंगावरती काय टाकतायत, कलर टाकतायत. त्याच्यामुळे ती काय धावत पळालेली कलरची तिला काय वाटते, भीती वाटते. मग क्रोमो म्हणजे काय, कलर लक्षात ठेवायचंय. इकडचा सी, क्रोमोचा सी आणि कलरचा सी असं लक्षात ठेवा. क्रोमो आणि फोबिया म्हणजेच काय वाटते, फिअर ऑफ कलर, कलरची भीती वाटणे, याला म्हणायचं क्रोमोफोबिया. त्याला काय म्हणायचंय, क्रोमोफोबिया. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅथोफोबिया. बॅथोफोबिया म्हणजेच काय, आपण खूप उंचावरती गेलो आणि उंचावरून खाली पाहिल्यानंतर आपल्याला काय व्हायला लागतं, भीती वाटायला लागते. किंवा आपण पहा विहिरीमध्ये वगैरे बघितल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला चक्कर आल्यासारखं फील होतं. तर का, कारण आपल्याला भीती वाटत असते. कशाची, तर डेप्थची भीती वाटत असते. लक्षात ठेवा. मग फिअर ऑफ डेप्थ जी असतं, खोली जी असते, त्याची जी भीती आहे त्याला म्हणायचं बॅथोफोबिया. त्याला काय म्हणायचं, लक्षात ठेवा, बॅथोफोबिया. ओके, मग आता इथं कसं लक्षात ठेवायचंय, हा लहान मुलगा आहे आणि हा वरती याला बाथरूम मध्ये काय ठेवलेलं आहे, कोंडून ठेवलंय. तर खाली पाहिल्यानंतर त्याला काय वाटते, भीती वाटते, असं लक्षात ठेवा. म्हणजेच बॅथोफोबिया. बॅथोफोबिया म्हणजेच काय, फिअर ऑफ डेप्थ, डेप्थची भीती वाटणे, याला म्हणतात बॅथोफोबिया. याला काय म्हणायचंय, बॅथोफोबिया. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे इथं आर्कॅनोफोबिया. आता लक्षात ठेवा, इथं सायराइड मधली तुम्हाला आर्ची दिसते. सायराइड मधल्या आर्चीवरून इथं लक्षात ठेवा आर्कॅनो. काय लक्षात ठेवा, आर्कॅनो. आणि हिला कशाची भीती वाटते, तर स्पायडरची भीती वाटते. त्यामुळे तिने डायरेक्ट बंदूकच काढली, याला मारण्याचा काय करतोय, स्पायडरला मारण्याचा ती प्रयत्न करत आहे. मग यावरून आर्चीवरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता आर्कॅनोफोबिया. काय लक्षात ठेवू शकतात, आर्कॅनोफोबिया. आणि आर्कॅनोफोबिया म्हणजेच काय, फिअर ऑफ स्पायडर्स. फिअर ऑफ स्पायडर, जे स्पायडरची भीती वाटते त्याला काय म्हणतो आपण, आर्कॅनोफोबिया. हा एक शब्द लक्षात ठेवायचा, हाही परीक्षेला विचारला गेलेला आहे. त्यानंतर सेंट्रोफोबिया. इथे एक लहान मूल दिसतंय आणि बघा त्याला काय केलेलं आहे, तिला काय केलंय, एका झाडाच्या सेंटरला काय केलेलं आहे, बांधलेलं आहे. सेंटरला काय केलेलं आहे, बांधलेलं आहे. त्यामुळे तिच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झालेली आहे की झाड जरी बघितलं तर तिला काय वाटते, भीती वाटते. तर का, कारण लहानपणी तिला कशाला बांधलेलं आहे, झाडाच्या सेंटरला बांधलेले, असं लक्षात ठेवा. मग सेंट्रोफोबिया म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, फिअर ऑफ ट्रीज. सेंट्रोफोबिया म्हणजेच काय लक्षात ठेवा, फिअर ऑफ ट्रीज. ओके, समजतंय सर्वांना, ठीक आहे. ओके, तर हे जे महत्वाचे 10 आहेत, 10 काय तर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही होकॅप करणार आहेत त्यावेळेस होकॅप बऱ्यापैकी मुलांची वीक असते. त्याचं कारणच आहे की तुम्ही ऍट ए टाइम भरपूर सारे होकॅप करतात, त्यामुळे ते लक्षात राहत नाही. दररोज 10 जरी होकॅप जरी केली तरी तुमची महिनाभरामध्ये 300-400 पर्यंत तुम्ही होकॅप काय करू शकता, त्या ठिकाणी कंप्लीट करू शकतात. ओके, त्यामुळे आपण लेक्चर सुद्धा करताना किंवा लेक्चरमध्ये जो वनरक्षकचा कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीचं डिझाईन करणार आहे की याच्यामध्ये 10 जरी शब्द तुम्ही पाहिले, प्लस तुमचं काय होतं असं लक्षात ठेवा, लहान व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण काय असतं, तर रिव्हिजन पण झालेली पाहिजे. जर हाच व्हिडिओ 2 तासाचा असता तर तुम्हाला परीक्षेच्या अगोदर जर रिव्हिजन करायची असते तर रिव्हिजन झाली असते का, नसती झाली. त्यामुळे याला आपण काय केले, 10 वर्ड्स मध्ये काय केलेलं, डिव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून तुमची रिव्हिजन पण झाली पाहिजे. सेंटर एखाद्या कुठल्या तरी दूर ठिकाणी आलेलं असेल तर तुम्हाला बसमध्ये सुद्धा सगळे तुमचे वन वर्ड असेल किंवा तुमचे एडीएम असेल, फ्रेजेस असतील, त्याचबरोबर सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, याची सुद्धा काय झालेली असेल त्या ठिकाणी, त्यावेळेस तुमची रिव्हिजन झालेली असेल. आणि ज्यावेळेस तुमच्या रिव्हिजन पूर्ण होईल त्यावेळेस कुठेतरी तुमच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होत असतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेस कॉन्फिडन्स निर्माण होतो त्याच वेळेस तुम्ही परीक्षेला काय जातात, त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट येण्याचे काय असतात, चान्सेस असतात. परत एकदा पहा, कुठले कुठले फोबिया पाहिलेत आपण. इथं पाहिलंय सेंट्रोफोबिया. सेंट्रोफोबिया म्हणून काय सांगितलं, ह्या मुलीला झाडाच्या सेंटरला बांधलेलंय, त्यामुळे तिला झाड बघितलं काय वाटते, भीती वाटते. तर काय, फिअर ऑफ, सेंट्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ ट्रीज. त्यानंतर आर्कॅनोफोबिया. आर्कॅनोफोबियावरून आर्ची, आणि आर्चीला कशाची भीती वाटते, स्पायडरची म्हणजे कोळीची भीती वाटते. त्यावरून लक्षात ठेवा फिअर ऑफ स्पायडर्स. फिअर ऑफ स्पायडर्स, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही लक्षात ठेवू शकतात बॅथोफोबिया. हा मुलगा वरती कुठेतरी 10-15 मजल्यावरती बाथरूम मध्ये काय ठेवलंय, कोंडून ठेवलाय, आणि ज्यावेळेस तो खाली पाहतो तो त्याला काय वाटते, भीती वाटते, म्हणजे फिअर ऑफ डेप्थ इज नोन ॲज बॅथोफोबिया. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रोमोफोबिया. क्रोमो म्हणजे कलर. क्रोमो म्हणजे काय, कलर आहे. त्याच्यामध्ये क्रोमोफोबिया म्हणजे फिअर ऑफ कलर्स. फिअर ऑफ काय, कलर्स. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डेमोफोबिया. डेमो म्हणजेच काय लक्षात ठेवायचंय, खूप क्राऊड गोळा झालेली आणि लहान मुलं पहा ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते तिथं ते ऑटोमॅटिक रडायला लागतात. का, कारण त्यांच्यामध्ये डेमोफोबिया असतो. काय असतो, डेमोफोबिया म्हणजे फिअर ऑफ काय, क्राऊड. त्यानंतर नेक्स्ट पहा नोमोफोबिया. नोमोफोबिया म्हणजे फिअर ऑफ मोबाईल. आपला मोबाईल कोणी घेऊन जातोय का काय, याची जी भीती वाटते त्याला म्हणायचं नोमोफोबिया. त्याला काय म्हणायचंय, जास्त वापर केला मोबाईलचा तर अशा पद्धतीचा फोबिया तयार होत असतो, लक्षात ठेवायचं. सायनोफोबिया. सायनोफोबिया वरून तुम्ही सायकल असं लक्षात ठेवा, आणि सायकलीच्या मागे काय लागलाय, कुत्रा लागलेला आहे. सायनो वरून लक्षात ठेवा डॉग.
सायनोवरून लक्षात ठेवा, डॉग, फिअर ऑफ डॉग इज नोन ॲज सायनोफोबिया. त्यानंतर आहे ॲक्रोफोबिया. ॲक्रो म्हणजे हा खूप उंच आहे, उंचावरती गेलेला आहे आणि उंचीवरती असल्यामुळे त्याला उंचीची भीती वाटते, त्याला म्हणतात ॲक्रोफोबिया. म्हणजेच काय, फिअर ऑफ हाईट्स. फिअर ऑफ काय, हाईट्स. त्याच्यानंतर हायड्रोफोबिया म्हणजेच कशाची भीती वाटते, पाण्याची भीती. फिअर ऑफ वॉटर इज नोन ॲज हायड्रोफोबिया. आणि त्यानंतर शेवटचा आहे बिब्लिओफोबिया, पुस्तकांची भीती वाटणे, याला काय म्हणतात, बिब्लिओफोबिया. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो, तयारी करत असताना एखाद्या लायब्ररीत जातो आणि लायब्ररीत गेल्यानंतर अशी मोठी मोठी पुस्तकं पाहतो, तर त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये काय ती भीती निर्माण होते, तर त्याला म्हणायचं बिब्लिओफोबिया. ठीक आहे, तर हे फोबियाचे जे महत्वाचे जे शब्द आहेत, जे परीक्षेला वारंवार विचारले जातात, तर या ठिकाणी आपण काय केलेत, कव्हर केलेले आहेत. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ओके, आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश येत नाही किंवा इंग्लिशची भीती वाटते, तर त्यांपर्यंत पोहोचवा. कारण आपण जे इंग्लिश घेतोय ते कुठल्याही नियमात घेत नाही किंवा कुठल्याही प्रत्येक गोष्टीला मराठीमध्ये ट्रान्सलेट करतोय किंवा कुठेतरी आपण मराठीमध्ये त्याला लिहून देतोय, असं करत नाहीये. कुठलाही अर्थ न पाहता किंवा कुठल्या विशेष गोष्टी नसताना सुद्धा तुम्हाला फक्त काही बेसिकच्या गोष्टीच्या आधारावरती तुम्हाला तो प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे याच्या आपण काय करतोय, टेक्निक्स तुम्हाला देतोय. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला. तुम्ही बऱ्यापैकी शेअर केलेलं आहे, अजूनही जे काही राहिलेले असतील त्यांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत चला. आणि तुम्हाला जर मनामध्ये काही जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये खाली सांगत चला. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.